छान अशी पूजा करून झालेली आहे संक्रांतीची, म्हणजे सुगड पूजून झालेले आहेत. आता तुम्ही बघितली जी पूजा केली ती, अशा पद्धतीने पूजा करतात आमच्याकडे. आता हे थोड्या वेळाने ओवसायचं नैवेद्य दाखवून, आणि अधिष्ठानाची पण छान अशी पूजा करून झालेली आहे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. छान अशी साडी दिसली, सिंपल. ही साडी सासूबाईंची आहे, पण मी वेअर केली आज. आणि संध्याकाळी हळदी कुंकू आहे, तर बरीचशी तयारी करायची आहे मला. आता मी स्वयंपाक करून घेते पटकन, आणि बाकीचं शूट मग नंतर घेईन. तर कशी दिसते ती सांगा. आणि मी जे म्हटले होते की तुम्हाला एक ब्लॉग येईल गुड न्यूजचा, तर हा संक्रांतीचा आणि भोगीचा ब्लॉग आल्याच्यानंतर मग तो ब्लॉग टाकणार आहे मी. कारण की सगळे व्हिडिओ आणि फोटोज म्हणजे गोळा करण्यासाठी वेळ जाणार आहे, त्यामुळे कोणाकडे आहेत कोणाकडे नाही असं. त्यामुळे जमलं तर शॉर्ट व्हिडिओ टाकेन आज, नक्की सांगत नाही आहे, पण तरी पण. तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. हो, आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटू आपण थोड्या वेळाने. छान नैवेद्य बनवून झालं आहे. पुरणपोळी केली आहे, भजी, तळण, वरण भात आणि आमटी, असं छान असं नैवेद्य केलं आहे. आता हे ओवसून घ्यायचं आहे मला, ते थोड्या वेळाने ओवसते तेव्हा दाखवते मग तुम्हाला. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तासाभरांनी मी मैत्रिणींना बोलवलं, कारण की ओवसायचं होतं, आणि ओवसायचा टायमिंग होता तो 4:30पर्यंतचा होता. मग त्यानंतर आल्यावर सगळ्यांनी संक्रांती आणि पानाचे जे विडे ठेवले होते त्यांच्यावर हळदी कुंकू घालून ते माझ्या ओठ्यात द्यायचे होते. मग ते सर्वांनी हळदी कुंकू घातलं आणि माझ्या ओठ्यात दिले ते. आणि ह्या माझ्या बिल्डिंगमधल्याच आहेत आजूबाजूच्या मैत्रिणी, पण संक्रांतीमुळे सगळ्यांचीच गडबड असते, तरीसुद्धा त्या मी बोलवल्यावर आल्या होत्या, त्या ओवसण्यासाठी वगैरे आणि हळदी कुंकवासाठी. आणि बचत गट पण आहे आमचा, तर तिथेही लाडू करायला ह्यांना जायचं होतं पुन्हा. तेवढे ही धावपळ करून त्या आल्या होत्या. हे झाल्यावर मला पुन्हा हळदी कुंकवाची पण तयारी करायची होती, म्हणून जरा लवकरच ओसून घेतलं मी 2:30च्या दरम्यान. शिवाजी राजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, रत्नाकर रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. अरे वा वा वा, मस्त. आता काय करायचं? ते विडे ओट्यात घेतलेले देवापुढे ठेवून पुन्हा इथे आम्ही तुळशीजवळ आलो संक्रांती म्हणजे ओवसण्यासाठी. कारण की एकतर मंदिरात जातात किंवा तुळशीजवळ. आता इथे मंदिरात तर नाही कोण जात आमच्या इथे, म्हणजे सातारा साईडला वगैरे जातात, पण इथे कोण जात नाही. त्यामुळे मग आम्ही तुळशीजवळच ओवसतो इतके वर्ष. मग ते ओवसलं, आणि पुन्हा मग त्यातलं जे सगळं भाजी वगैरे असते ना, त्यांची ओटी भरायची असते सवाष्णींची. मग ती ओटी वगैरे भरून घेतली, ते सगळं आटपलं. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं, आणि जेवून झाल्यावर पुन्हा जरा फरशी वगैरे पुसून घेतली. सकाळी एकदा पुसून झाली होती, पण पुन्हा जरा व्यवस्थित सगळं आवरलं, आणि रांगोळी काढून घेतली बाहेर. सकाळी काही मला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे बाहेर काढली नव्हती. लेपन वगैरे करून ठेवलं होतं, त्याचा व्हिडिओ घ्यायला विसरली मी. पण नंतर म्हटलं संध्याकाळी दिवा वगैरे लावल्यावर घेईन मी छानपैकी व्हिडिओ. पण जे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं होतं आणि त्याच्यावर जी रांगोळी काढली होती ना, ती येता जाता सर्व मुलांनी वगैरे पुसून टाकली होती. आणि हे छान असं डेकोरेशन केलं होतं मी हळदी कुंकवासाठी त्या दिवशी. ही संध्याकाळचं व्हिडिओ आहे. आणि हे जे दिसतंय ना शुभलाभ, हे श्रीने तयार केलं होतं. त्यानंतर पुढचं आधीचे व्हिडिओ मला काही घेताच आले नाही, पण नंतर ज्या आल्या ना बायका, त्यांचे मग थोडासा व्हिडिओ घेतला मी हळदी कुंकवाचा. बाकी ह्या आधी पण बऱ्याच जणी येऊन गेल्या. माझी तयारी होण्याआधीच काही काही जणी आल्या होत्या, त्यामुळे खूप धावपळ झाली होती माझी. मी टायमिंग म्हणजे 6चा सांगायला हवा होता त्यांना, पण त्या 5:30 वाजता वगैरे आल्या होत्या. म्हटलं मग आहे तशीच मी त्यांना सगळं दिलं होतं, वाण वगैरे. आणि आता नंतर मग एक मैत्रिणीची मुलगी आली, तिला म्हटलं जरा व्हिडिओ शूट कर तू. त्यामुळे ती बसली होती व्हिडिओ शूट करायला. श्रीची जसं की तब्येत बरी नव्हती मी म्हटलं होतं, त्यामुळे मग श्री काही करू शकला नव्हता व्हिडिओ शूट, म्हणून मग तिला थांबवलं होतं थोडा वेळ.
आणि बायका म्हणजे बऱ्याचशा येणाऱ्या होत्या ना, त्यामुळे मग जास्त काही व्हिडिओ वगैरे घेत बसली नाही, कारण की ते महत्त्वाचं हळदी कुंकू होतं. म्हणून मग थोडं फक्त घेता आलं तेवढ्यांचं फक्त घेतला. आणि वाण म्हणून मी देण्यासाठी रवाच आणला होता. बाकी म्हटलं वेगळं प्लॅस्टिकचं वगैरे द्यायला नको, म्हणून मग रवा घेऊन आली होती. आणि ते पतंग जे म्हटलं होतं मी बनवायचं, ते फक्त 2च पतंग माझ्या बनवून झाल्या होत्या, त्यामुळे ते 2च मी त्या डेकोरेशनमध्ये ठेवलेत. बाकी जास्त काही ठेवलं नाही. शेवटला फोटो लावेनच मी 1-2 त्याचे. तर ह्या नोटवर मी माझा ब्लॉग थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय. आणि पुढे जे माझे फोटो लावलेले आहेत ते कसे आहेत ते सांगा कमेंट करून नक्की. ह्या दिवशी तर म्हणजे पहिलाच दिवस, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू होतं, जसं की नवीन नवरीचं वगैरे सगळ्याजणी पहिल्याच दिवशी करून घेतात. तसं 3-4 ठिकाणी होतं आमंत्रण. मग माझं सर्व आवरत आलं की मी जरा जाऊन आली एका मैत्रिणीकडे. पण तोपर्यंत माझ्या घरी 1-2 मैत्रिणी जे राहिल्या होत्या त्या आल्या होत्या. मग मी आली पटकन. हे होते, ह्यांना सांगितलं होतं मला फोन करा, मी पटकन जाऊन येते. त्यामुळे तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.